मित्र हो नमस्कार. गेल्या काही दिवसापासून निवडणुका राजकारण या संदर्भात अनेक व्हिडिओ आपल्यापर्यंत पाठवलेले आहेत. या मालिकेतला निवडणूकपूर्व असा हा कदाचित शेवटचा व्हिडिओ असेल. शेवटचा व्हिडिओ अर्थातच मतदानाशी संबंधित आहे. गेले एक वर्षभर किंवा त्याहून अधिक काळ नवमतदारांनी निवडणुकीला यावं. ज्यांना मतदार व्हायचं आहे त्यांनी मतदार यादीत आपली नावं नोंदवावीत. याचा एक प्रचंड मोठा प्रचार शासकीय पातळीवरून केला गेला आहे. तो आजही होतो आहे आणि तो महत्त्वाचा आहे. लोकांनी मताला जावं यासाठी सुद्धा प्रचार चालू आहे. ही गोष्टसुद्धा खूप महत्त्वाची आहे. लोकांनी मतदार व्हावं, लोकांनी मतदानाला जावं ही जशी महत्त्वाची गोष्ट आहे, मतदार म्हणून आपण देशासाठी बजावायच्या हक्काची गोष्ट आहे, तशीच गोष्ट कुणाला मतदान करावं ही गोष्ट पण महत्त्वाची आहे. मतदानाला जायला पाहिजे इथेपर्यंत ठीक आहे, पण मतदान कुणाला करावं याविषयी आपण स्वतः निर्णय घ्यायचा असतो. कारण लोकशाहीमध्ये आपली पण एक राजकीय भूमिका असते छोटी मोठी. आपण एखाद्याला मत देतो याचा अर्थ आपली राजकीय भूमिकाच व्यक्त करत असतो. त्यामुळं मतदाराने असं समजता कामा नये की मी काही राजकीय वगैरे नाही आहे. लोकशाहीत असं घडत नाही. जो मतदार आहे तो कोणत्या ना कोणत्या राजकीय भूमिकेचा समर्थक असतो, विरोधक असतो. त्यामुळं मतदानाला जाताना आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या राजकारणाची, छोट्या मोठ्या वादळांची नोंद आपल्या मनात असणं अत्यावश्यक असतं. कारण आपण मतदान करून मोकळं होत नाही तर आपल्या मतामुळं उद्याचा देश कसा असणार, या देशातली लोकशाही कशी असणार, या देशातील धर्मनिरपेक्षता कशी असणार, या देशातील संविधानाचं काय होणार, बेकार दारिद्र्य यांचं काय होणार हे आपल्या मतावर ठरत असतं. 150 कोटींचा देश आहे आणि तो मतदानातून काय भूमिका व्यक्त करतो, कोणत्या बाजूने व्यक्त करतो हे अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे. हे पहिल्यांदा आपण लक्षात ठेवायला पाहिजे. नुसतंच मतदान करण्याला काही अर्थ नाही आहे. तर मतदान का करतो, कुणाला करतो याची कारणं निदान आपल्याला तरी व्यक्तिगत पातळीवर आणि सामूहिक पातळीवर सांगता आली पाहिजेत. कारण मतदाराकडे असलेल्या मताच्या हक्कातूनच उद्याचा समाज, देश आणि माणूस घडत असतो. मत म्हणजे बटन दाबणं आणि बाहेर पडणं एवढी छोटी गोष्ट नाही आहे. बटन दाबल्यानंतर ते जे मत जमा होतं त्याच्यातून उद्याच्या सगळ्या हालचाली घडत असतात किंवा त्याच्यावर त्या अवलंबून असतात. आपण कोणाच्या बाजूने उभा राहतो. मत देतो म्हणजे आपण कोणाची तरी बाजूच घेत असतो ना. त्यामुळं प्रत्येक मतदाराला एक बाजू असतेच आणि ती आपण पक्की करायला पाहिजे. आपल्याला बाजूच नाही असं कोणी म्हणू शकत नाही. म्हणून एका हिंदी कवीने म्हटलेलं आहे, पार्टनर तुम्हारी पॉलिटिक्स क्या है. हे ठरवायला पाहिजे लोकांनी आणि लोकशाहीतल्या लोकांना तर ते ठरवावंच लागतं. माझं पॉलिटिक्सच नाही असं म्हणता येणार नाही आहे. कारण प्रत्येकाचं एक पॉलिटिक्स असतं. गेल्या 10 वर्षामध्ये ज्या 2 निवडणुका झाल्या त्या 2 निवडणुकांच्यामध्ये मतदार 2 गोष्टींना फार गोंजारत बसले होते. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येकाच्या नावावर 15 लाख जमा होणार. 15 लाख जमा होणार एवढ्यातच हा मतदार अडकला. पण त्यांनी प्रश्न नाही विचारले की हे कुठून येणार, कसे येणार, खरेच येणार आहेत का, नोटाबंदीतून येणार आहेत का. नोटाबंदीच्या काळामध्ये नोटा बदलण्यासाठी रांगेत राहिलेले आणि हार्ट अटॅकने मेलेले जे लोक आहेत त्यांची संख्या कितीतरी हजारात आहे. हा नोटाबंदीचा फार संपला तेव्हा लोकांच्या नावावर काहीच आलेलं नव्हतं. नोटाबंदीचा विषय आपण थोडासा बाजूला ठेवू. गेल्या 10 वर्षात लोकशाही
आणि संविधानाच्या सुरक्षिततेची चर्चा आपल्याकडे सातत्याने होते आहे. ती विनाकारण होते असं नाही आहे. 2014ला जेव्हा प्रचंड मोठं बहुमत मिळालं, त्याच वेळेला BJPमधल्या काही साधूंनी, काही नेत्यांनी जाहीरपणे घोषणा करायला सुरुवात केली की आता आम्ही राज्यघटना बदलणार आहोत. काही जण तर म्हणाले आम्ही मनूचं राज्य आणणार आहोत. काही साध्वींनी तरी महात्मा गांधीच्या पुतळ्याला बंदुकीने गोळ्या घातलेल्या आहेत. गोडसे गाजवून आलं, गांधींच्या पुतळ्याला गोळ्या घालणं आलं आणि सातत्याने कुणी ना कुणीतरी राज्यघटना बदलण्याची भाषा करतं. जे राज्यघटनेमध्ये नाही आहे अशा काही गोष्टी आपल्या पंतप्रधानांनी केल्या. राज्यघटनेने असं कुठे सांगितले की मंदिराच्या पूजेच्या वेळेला पंतप्रधानांनी उपवास करावा, गुहेत जाऊन ध्यान करावं, भगवे कपडे घालून फिरावेत? कुठे राज्यघटनेनं सांगितले की अल्पसंख्याकांच्या बाबतीमध्ये निर्णय घेताना केवळ बहुमताचा वापर करावा? बहुमताचा वापर एखाद्या जादूच्या कांडीसारखा करता येत नाही. कारण बहुमत जेवढं महत्त्वाचं असतं तेवढं अबहुमतसुद्धा महत्त्वाचं असतं. त्याचा काहीच आपल्याला असा पडताळा झालेला नाही आहे. ही लोकशाही असेल तर लोकशाहीचा सातत्याने संकोच होण्याचा काळ म्हणजे गेलं एक दशक आहे. वेगळ्या वेगळ्या ठिकाणी तिचा संकोच होतो. काही घटनात्मक संस्था बंद होतात, काहींचं स्वरूप बदललं जातं, काहींचं अजून काहीतरी होतं. हे सगळं बहुमताच्या जोरावर चाललेलं आहे. आणि बहुमताचा अतिशय चुकीचा अर्थ लोकशाहीमध्ये घेतला गेलेला आहे. तुमच्याकडे किती मतदार आहेत, किती मतदान आहे हे जसं महत्त्वाचं असतं तसं तुमच्याकडे किती मतदान नाही आहे हे पण महत्त्वाचं असतं. पण अल्पसंख्य असलेल्या विरोधी पक्षांच्या आवाजाचा कधी विचार केला नाही. उलट त्यांचे आवाज दाबले गेलेले. शेतकऱ्यांचं आंदोलन असो, साईनबागमधलं आंदोलन असो, मणिपूरमधलं आंदोलन असो किंवा अन्य काही घटना असोत, त्याच्यावर सरकार कधी मोकळेपणाने बोलत नाही, देशाला कधी विश्वासात घेत नाही आहे. उलट ते मोडून टाकण्याचं काम केलेलं आहे. लोकशाहीमध्ये आंदोलनाचा, स्वतःला व्यक्त होण्याचा जो हक्क असतो तो संकुचित होताना दिसतो आहे. प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर सुद्धा गदा येत आहेत. त्यांच्या स्वातंत्र्यावर मर्यादा आणल्या जात आहेत आणि बहुतेक सगळी प्रसारमाध्यमं ही सत्ताधाऱ्यांच्या किंवा भांडवलदारांच्या हातात गेलेली आहेत. गेल्या 10 वर्षामध्ये अल्पसंख्याकांवरील अन्याय कसा वाढलेला आहे, घटनाबाह्य कृत्ये कशी घडलेली आहेत याचा अहवाल भारतातल्या लोकांनी जसा दिलेला आहे तसा अमेरिकेतल्या काही संस्थांनी सुद्धा 8-15 दिवसापूर्वीच तो अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. आणि भारतामध्ये स्वातंत्र्याचा, लोकशाहीचा, संविधानाचा संकोच होतो आहे असं त्यांनी सांगितलं. पण ह्या 3 गोष्टीवर आपल्याकडे चर्चा होत नाही हे मी पुन्हा पुन्हा सांगत आलेलो आहे. आपला देश म्हणजे आपली लोकशाही आहे. 2000 वर्षानंतर पुन्हा आपण 75 वर्षापूर्वी ही लोकशाही आणली. तिचं काय होणार? ती सुरक्षित राहणार काय? बहुमताच्या जोरावर लोकशाहीला विकृत रूप दिलं जाणार? लोकशाही विकसित होणार की बहुमताच्या जोरावर ती संकुचित केली जाणार? बहुमताचं हत्यार जर लोकशाही आणि संविधानाच्या संकुचित करण्यासाठी वापरले जात असेल तर ते काही खरं नाही आहे. जो कोणी मतदार असेल त्याला कोणता पक्ष पाहिजे हे जसं महत्त्वाचं आहे तसं त्याला आपली लोकशाही आणि संविधान सुरक्षित पाहिजे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आपण शेवटी मतदान करतो म्हणजे कोणत्या तरी पक्षाच्या उमेदवाराला मतदान करतो आणि हे उमेदवार आपला नेता निवडतात, आपलं सरकार बनवत असतात. तर हे उमेदवार कोण आहेत? ते निवडणूक रिंगणामध्ये काय बोलायला लागलेले आहेत? देशासमोरचे प्रश्न सोडून गल्लीबोळातल्या विषयावर चर्चा का चालू आहे? ही चर्चा अगदी कमरेखालीपर्यंत का जाते आहे? कुणालाच अशा चर्चेचा संकोच वाटत नाही आहे. ही चर्चा हाणामारीवर का येऊन थांबायला लागलेली आहे? हे जर चित्र असं असेल तर निवडणुकीनंतरचं चित्र काय असेल?
म्हणून मतदारांना माझी विनंती आहे, जो समूह, जो पक्ष, जे सरकार लोकशाहीचा संकोच करेल, संविधानाचा संकोच करेल, धर्मनिरपेक्षतेचा संकोच करेल, संख्याकांच्याकडे दुजाभावाने पाहिल, जे बेकारीकडे दुर्लक्ष करेल, 4 श्रीमंत भांडवलदारांना अधिक श्रीमंत करेल, इथल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करेल, अशा कोणत्याही समूहाला, मग तो कोणत्याही पक्षाचा असू दे, आपण त्याला मत देता कामा नये. उलट त्याला सांगितलं पाहिजे, तुमच्या सरकारऐवजी आम्हाला सरकार बनवण्यासाठी परवानगी देणारी, ते टिकवणारी लोकशाही सुरक्षित ठेवणं अधिक महत्त्वाचं आहे. लोकशाहीचा आत्मा असलेली राज्यघटना सुरक्षित ठेवणं, ती विकसित करणं, ती सामान्य माणसाच्या हातात हात घालून तिला चालवत नेणं, हे अधिक आम्हाला महत्त्वाचं आहे. सरकार येतात, सरकार जातात, बहुमत येतं, बहुमत जातं, पण देश ज्या मूल्यावर उभा आहे, ते मूल्य म्हणजे लोकशाहीचं मूल्य आहे, ज्याच्यातून स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, सामाजिक न्याय ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत असतात. जो समाज ह्या मूल्यांच्याकडे दुर्लक्ष करतो, लोकशाहीच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करतो, तो एका अर्थाने लोकशाहीऐवजी एकाधिकारशाहीलाच निमंत्रण देत असतो. आणि हे आपल्या पवित्र मतातून, सामर्थ्यशाली मतातून कधीच घडणार नाही, याची काळजी घेणं म्हणजे मतदान करणार आहे. मतदान करणं ही तांत्रिक गोष्ट नाही आहे. गेला, रांगेत थांबला, बटन दाबला आणि परत आला, इतकी साधी सोपी गोष्ट नाही आहे. आपल्या मतांवर कोणत्याही शक्तींचा, कोणत्याही धर्माचा, कोणत्याही प्रभावाचा उपयोग होणार नाही, अशा पद्धतीनं एक कणखर भूमिका तयार करायला पाहिजे मतदारांनी. कारण लोकशाहीसाठी तीच आवश्यक आहे. कोणी कितीही घोषणा करत असले, म्हणजे जे आता सगळ्या चोराच्या उलट्या बोंबा चालू आहेत, म्हणजे ज्यांच्यावर घटनेचा संकोच केल्याचा आरोप आहे, तेच आता घोषणा द्यायला लागले, मरेपर्यंत घटना बदलणार नाही. तेच म्हणतात आम्ही लोकशाहीचे रखवालदार आहोत. म्हणजे ज्या गेल्या 10 वर्षामध्ये घटनाबाह्य वाटाव्यात अशा गोष्टी घडल्या, त्या बहुमताच्या जोरावर घडल्या, त्या बळाच्या जोरावर घडल्या, हे सांगायला ते तयार नसले, तर ते समजून घ्यायला आपण तयार असलं पाहिजे. आणि आपल्याला काय समजलं, कसं समजलं आणि काय बदल करायचा आहे, हे ठरवण्याची, हे कृतीत आणण्याची एक संधी म्हणजे मतदानाची तारीख असते. मतदानाच्या रांगेत उभा राहिल्यानंतर बटन दाबण्यापूर्वी आपण ह्या सगळ्या गोष्टींचा देशहितासाठी, लोकशाही हितासाठी, संविधान हितासाठी, धर्मनिरपेक्षतेसाठी विचार कराल, अशी मला आशा आहे. आणि त्यासाठी मी आपल्याला शुभेच्छाही देतो. धन्यवाद.